नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 1947 साली भारत पाकिस्तानची फाळणी झाली. दोन वेगवेगळे देश तयार झाले. पाकिस्तान हा निवळ धर्माच्या नावाखाली देश तयार झाला. खरं तर त्यावेळेस तिथं जे काही लोक धार्मिक कट्टरवाद या उद्देशाने जो काही देश बनवला, त्यावेळेस खरं तर तिथल्या हिंदूंना पूर्ण भारतात घ्यायला पाहिजे होतं. आणि भारतात जे काही आज मुसलमान आहे त्यांना पूर्णपणे पाकिस्तानमध्ये पाठवायला पाहिजे होतं. खरं तर हा विचार त्यावेळी सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा विचारात होता. त्यांनी सुद्धा त्यावेळेस 100% या सगळ्या गोष्टीला विरोध केला होता की जर दोन देशामध्ये अशा प्रकारची फाळणी होते आणि मग जर हिंदू आणि मुसलमान जर वेगळे वेगळे जर केले नाही तर तो फाळणीचा उद्देश सफल होणार नाही. पण त्यावेळेस काही स्वार्थी राजकारण्यांनी ही गोष्ट ऐकली नाही आणि व्हायचं तेच झालं. आता नंतरच्या काळामध्ये खरं तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. 1971 मध्ये बांगलादेश तयार झाला. खरं तर फाळणीच्या दरम्यान जवळजवळ पाकिस्तानमध्ये 33% हिंदू होते. आता ते आज पाकिस्तानमध्ये तर 1-2% आणि बांगलादेशमध्ये काय 5-7% असतील ते असतील, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आजची कंडिशन बांगलादेशची काय, बांगलादेश जळतोय. बांगलादेशाचं जे काही आंदोलन, आरक्षण, ह्या सगळ्या भोवती जे काही आपण वादळ बघितलं, शेख हसीनांवर लोकांचा रोष होता. शेख हसीना पदत्याग केलं, देश सोडला. आज त्या काही दिवस भारतात आहे. आता हा मुद्दा तर संपला पाहिजे होता, पण तो संपला का? तिथल्या हे जिहादी कट्टरवादी यांनी सरळ सरळ या सगळ्या आंदोलनाचा फोकस हिंदूंवर वळवला. आणि आज आपण बघतोय हिंदूंची घरं जाळली जातात, हिंदूंची मंदिरं तोडली जातात, हिंदूंच्या महिलांवर अत्याचार होतात, लोकांना उघड्या दिवसा ढवळ्या लोकांची कत्तल होते, मुली पळवून नेल्या जातात. ही इतकी वाईट परिस्थिती आज बांगलादेशामध्ये हिंदूंची झालेली आहे. का झाली? आता आपण म्हणायचं का असं की ते बांगलादेशचे हिंदू आहे, त्यांच्यावर अत्याचार होतोय, आपल्याला काय करायचं त्याचं? हिंदू आहे मग तो कुठल्याही देशामध्ये असो, कुठल्याही प्रांतात असो, त्याच्यावर अन्याय होत असेल तर प्रत्येक हिंदूने, मग जो कोणत्याही देशामध्ये असो, त्यांनी त्याची चिंता व्यक्त केली पाहिजे, त्याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे, त्याच्याविषयी निषेध व्यक्त केला पाहिजे. आपण इतिहासामधून काही शिकलो पाहिजे की नाही? इतिहास जे काही लिहून ठेवले त्या इतिहासामधून आपण काही शिकलो पाहिजे. जर आपल्याला सनातनी हिंदू धर्म, हिंदुत्व टिकवायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी टिकवल्या पाहिजे. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जरा या बाबतीत काय बोलतात हे एकदा पाहून घ्या. यही मैं आप सबसे कहना चाहता हूं. आप दुनिया की तस्वीर वर्तमान में देख रहे होंगे. कुछ तो हमें इन चीजों को देखना पड़ेगा. क्या है इन सब का कारण? आज भारत के तमाम पड़ोसी चल रहे हैं, मंदिर तोड़े जा रहे हैं, चुन चुन करके हिंदुओं को निशाना बनाया जा रहा है,
और तब भी हम इतिहास की उन परतों को ढूंढने का प्रयास नहीं कर रहे हैं कि इस प्रकार की दुर्भाग्यपूर्ण स्थिति क्यों वहां पर पैदा हुई है, क्यों पैदा हुई है। और इसलिए बहनों भाइयों, हम याद करें, जो समाज इतिहास की गलतियों से सबक नहीं सीखता है उसका उज्जवल भविष्य पर भी ग्रहण लगता है। सनातन धर्म पर आने वाले संकट के लिए फिर से एकजुट होकर के कार्य किए जाने की आवश्यकता है। इसके लिए एकजुट होकर के लड़ने की आवश्यकता है। राम मंदिर का निर्माण यह केवल मंजिल नहीं है, एक पड़ाव है और इस पड़ाव को आगे भी निरंतरता देनी है, क्योंकि सनातन धर्म की मजबूती इन सब अभियानों को एक नई गति देता है। आज लोकांना जर स्वतःचं जगणं जर कळत नसेल, इतिहासातून काही गोष्टी जर तुम्ही शिकणार नसतील, तर आपल्याला उद्या रोज लोक फाट्यावर मारतील अशी परिस्थिती आहे। प्रत्येक माणसाने आपला हिंदू धर्म, सनातन धर्म, त्याच्या काही रूढी परंपरा याची काळजी केली पाहिजे। लोक तुम्हाला वेगवेगळ्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करणार, नवे नवे करतातच ते। हिंदूंच्या अनेक जाती करून ते तुम्हाला तुमच्यामध्ये अनेक प्रकारचे भांडण लावणार। तुम्ही कधीच एकत्र येऊ नये याच्यासाठी सातत्याने ह्या ज्या काही प्रवृत्तीज आहे या प्रयत्न करणार। त्यामध्ये आपण असं म्हणत नाही की मुसलमान करतात म्हणून। या सगळ्या गोष्टी करणारे आपल्यामधले हिंदू सुद्धा आहे। ते सुद्धा काही लोक आपल्याला एकत्र येण्यापासून रोखलं जातं आणि तुम्ही त्याला बळी पडतात। आपण पण वेगवेगळ्या माध्यमातून एकमेकांनाच विरोध करतो। मग आपण म्हणायचं बांगलादेशच्या हिंदूंवर अत्याचार होतोय, बांगलादेशच्या हिंदूंच्या मुली पळवल्या जातात, ते आपल्याला काय करायचंय? मी तर सुरक्षित आहे, बांगलादेशच्या हिंदूंचं मी कशाला टेन्शन घेऊ? मग लोक म्हणतील अमेरिकेत हिंदू मेले त्याचं मी कशाला टेन्शन घेऊ? पाकिस्तानमध्ये रोज हिंदू मारतात त्याचं आम्ही कशाला टेन्शन घ्यायचं? उद्या म्हणतील नेपाळमध्ये हिंदूवर अत्याचार होतोय, आपल्याला काय करायचं? ही मानसिकता हळूहळू लोकांची तयार करून घेतली जाते। हे आपलेच लोक जेव्हा आपण एखादा आवाज उठवतो तेव्हा हेच लोक, आपलेच हिंदू आपल्याला येऊन सांगणार कशाला टेन्शन घेता, ते तर पाकिस्तानचे हिंदू आहे, ते इकडं भारतात आले तर आपल्यावर बोजा होईल। पाकिस्तानचे असतील, बांगलादेशचे असतील किंवा अफगाणिस्तानमधून असतील किंवा अजून अन्य कुठल्या देशामध्ये असतील, हे सगळे शरणार्थी जर भारतात आले तर आपल्यावर बोजा होईल, आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती देशाची खराब होईल, अशी अंधश्रद्धा पसरवली जाते। आणि मग आपणच आपल्या लोकांना विरोध करतो, मग म्हणतो जाऊ द्या काय करायचे, नेपाळच्या लोकांशी आपल्याला काय करायचे, बांगलादेशच्या हिंदूंशी आपल्याला काय करायचे? ही मानसिकता आपली तयार करून घेतली जाते। मग हळूहळू आपण म्हणणार तामिळनाडूच्या हिंदूंवर अत्याचार होतोय, आपल्याला काय करायचे? आपण तर सुरक्षित आहे ना। मग तामिळनाडूचे हिंदू म्हणतील महाराष्ट्रातल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, आपल्याला काय करायचे? मग कर्नाटकचे, मग आसामचे, मग गुजरातचे हे एकमेकांना म्हणतील, राज्यांमध्ये, प्रांतांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हा एक षड्यंत्राचा भाग आहे तुम्हाला वाटण्याचा, तुमच्यामध्ये दरार पैदा करण्याचा, दरी पैदा करण्याचा। हे लोक हळूहळू
तालुक्यांमध्ये गावागावामध्ये येतील, शेजारी शेजारी येतील आणि सांगतील त्याच्या घरात होते, तुम्हाला काय करायचे. जी अशी परिस्थिती आपल्या हिंदूंची झालेली आहे. हिंदू जर जागा झाला नाही तर हिंदूंना जगणं मुश्किल होईल, अशी परिस्थिती आज. कारण हे जे तुम्हाला ज्ञान शिकवलं जाते, हे लोक गाझा पट्टीमध्ये इस्रायलने गाझा पट्टीत हमले केले. त्याच्या अगोदर गाझा त्या फिलिस्तीन यांचं किंवा इस्रायलचं त्यांचा तो काय वाद असेल, मग आता त्याचा बदला म्हणून गाझामध्ये बंबार्डिंग होते, मग तिथले काही मुसलमान मेले, तर मग त्याचा संबंध आपल्याकडे लावायचा, आपल्या इथं निदर्शनं करायचे. जर हिंदू बांगलादेशात मरत असतील त्याची काळजी आपण नाही करायची, पण गाझामध्ये मुसलमान मेले, काही लोकांना ज्या रोहिंग्याचं प्रेम आहे अशा लोकांना मग आपण का वेटेज द्यायचं. देशात कुठेही अशी काही घटना झाली तर कॅनडा विरोध करते, पाकिस्तान त्याचा विरोध करते की भारतातल्या अल्पसंख्याक मुसलमानांवर अन्याय झाला म्हणून. कॅनडामध्ये विरोध होतो, पाकिस्तानमध्ये होतो. तोच विरोध भारताचा निषेध अनेक देश व्यक्त करतात. मग जर बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय तर मग आपण हा विरोध व्यक्त का करायचा नाही, आपण एकत्र का यायचं नाही, आपण त्यांच्यासाठी आवाज का उठवायचा नाही. का ते पाकिस्तान मधले हिंदू आहे, ते बांगलादेशचे हिंदू आहे, मग त्यांना अगदी मरून द्यायचं. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर एक वेळ ज्यांच्यावर अत्याचार होतोय ते तर मरून जातील, पण एक दिवस तुमच्या दारामध्ये ते संकट कधी उभं राहील हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही कधीतरी जागं झालं पाहिजे. आणि जागं झालं पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला. मारामाऱ्या तर करायच्या नाहीये, पण कमीत कमी आपण एकत्र आहोत, आपल्या धर्मासाठी एकत्र आहोत, आपण सनातनी आहोत. आम्ही आमचं कुठलंही संकट आलं तर आम्ही चारही बाजूनी एकमेकांमध्ये एकत्र आहोत, एकजूट आहे आमची, हे कमीत कमी दाखवलं पाहिजे. पण जेव्हा तुमचा एकजूट कमी होईल, तुम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये हिंदू असून जेव्हा तुमचं वेगवेगळ्या जातींमध्ये तुम्ही वाटले जाल, हिंदूंमध्येच अनेक जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम काही पापी लोक करत असतात, त्यांना बळी जाऊन जेव्हा आपल्यामध्येच हिंदूंमध्येच आपण वाद निर्माण करणार, मग ते आरक्षणावरून असतील, जातीवादावरून असतील, उच्च नीच, दलित, सुवर्ण, ठाकूर, दुनियादारी, मराठा, वंजारी, माळी, साळी, कोळी, या सगळ्या जाती सगळ्या हिंदू आहे. पण त्या जर आपण एकमेकांच्या जर घरी गेलो नाही, एकमेकांना पाण्यात पाहिलं, एकमेकांना दुश्मन समजलं, हे सगळे सनातनी हिंदू आहेत. मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांना मानणाऱ्या ह्या जाती आहेत. खरं तर हे सगळे हिंदू आहे, पण आज लोक स्वतःच्या जातीचा जेव्हा टेंबा मिरवतात तेव्हा हिंदू मागे पडतो आणि स्वतःची जात पुढे येते, तेव्हा तिथं आपण मार खाऊन जातो. आणि हीच गोष्ट ज्यांना पाहिजे त्यांना ती सफल होताना दिसते. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा थोडक्यात काय सांगितले ते पहा. अरे वेड्यांनो, आता जागे झाला नाहीत ना, फिरता येणार नाही तुम्हाला बाहेर, सांगून राहिलो.
कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हे जर सहन करत राहिलात ना, आपल्या माय भगिनी फिरताना दिसणार नाहीत तुम्हाला. ज्या प्रकारचं दृश्य आपण अमरावतीमध्ये बघितलेलं आहे ना, हे जर दृश्य अशा प्रकारे आपण सहन करत राहिलो आणि आपण फक्त या ठिकाणी जाती जातीमध्ये विभाजित होत राहिलो, हाच खरा डाव आहे की या ठिकाणी हिंदू समाजाला नामोहरम करायचं, त्याला विभाजित करायचं आणि त्यानंतर हतोत्साहित करायचं. आपण या देशाचा इतिहास बघा. या देशामध्ये जेव्हा जेव्हा हिंदू समाज दुर्बल झाला, निर्बल झाला, त्यावेळी या देशाला पारतंत्र्यामध्ये जावं लागलं, गुलामीमध्ये जावं लागलं. जेव्हा जेव्हा या देशातला हिंदू समाज मजबूत राहिला, त्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या देशाला कोणी गुलाम बनवू शकलं नाही. तेव्हा तुम्हाला आता अशा पद्धतीने वागून चालणार नाही. हिंदूंमध्ये अनेक लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करतात आणि ते यशस्वी सुद्धा होताना दिसतात. पण एक दिवस तुम्हाला घरातून बाहेर सुद्धा पडणं मुश्किल होईल. शेजाऱ्याच्या घरात होते, मला काय करायचे, शेजारी गावात होते, मला काय करायचे, माझ्या घरात मी सुरक्षित आहे, तुझ्या घरात तू किती दिवस सुरक्षित आहे, हे फक्त काही दिवस आहे. संकट अगदी दारात उभे आणि या संकटाला जर सामोरं जायचं असेल तर हिंदूंनी एकत्र राहणं गरजेचं आहे. अक्षरशः कधीतरी असं वाटतं की वाईट शब्द तोंडामध्ये येऊ नये, पण काही मूर्ख हिंदू सुद्धा हे आपल्याच मुळावर उठले. हेच आपल्याला कदाचित मारणी घालतील किंवा यांनाच हिंदूंचा अगदी नाश करायचा आहे का, अशी परिस्थिती आज देशामध्ये दिसते. तेव्हा जागे व्हा. काही लोक सांगतात ते त्यावर 100% तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. साधू संतांनी अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या, इतिहास लिहून ठेवलेले, या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. मुघलांनी उगाच तुमच्यावर इंग्रजांनी केलं, त्याच्या अगोदर मुघलांनी केलं. आता राम मंदिर बांधलं म्हणजे काय तुमची मंजिल हाईट झाली का? तेवढ्यावर प्रश्न मिटला का? राम मंदिर बांधणं हा एक पडाव आहे, एक कदम आहे तो. राम मंदिर बांधलं म्हणजे आपल्याला आता भीती राहिली नाही असं नाहीये. हे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दाखवायचंय, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एकत्र यायचंय, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन करायच्या आहे. हे राम मंदिराचं पहिला कदम आहे. याच्यानंतर अनेक चुनौतीला हिंदू लोकांना समोर जायचंय. पण हे हिंदूंच्या लक्षात आलं तर बरं होईल. झोपलेला हिंदू जागा झाला तर बरं होईल. कारण नाही जागा झाला तर रस्त्यावर चालणं सुद्धा मुश्किल होईल. अशी परिस्थिती येऊ नये याच्यासाठी तरी हिंदूंनी, सनातनी हिंदूंनी ज्या काही आपल्या रूढी आहे, परंपरा आहे, याच्यासाठी एकत्र येऊन जनजागरण केलं पाहिजे आणि एकमेकांमध्ये दरी निर्माण होणार नाही, वाद निर्माण होणार नाही, भांडणं होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. इतकीच विनंती राहील. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.